आय गेस 5-6 वर्षापासून इथे येते रेग्युलर कस्टमर। मुलांनी शिकलेल्या लोकांनी ह्या व्यवसायात यायला काय हरकत नाही, पण कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि मग त्या व्यवसायात। काका मला विचारायचं आहे की विठ्ठल कामत आहे जे फूड इंडस्ट्रीमध्ये एक नामवंत आहे, त्यांच्या भेटीचा काय अनुभव? म्हणजे खूपच माझ्यासाठी वेगळी होती। मी जेव्हा भेटलो तेव्हा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता। बारामती वडापावने माझ्या पोटाचीच नाही तर मनाची पण भूक भागवली। चव आणि त्यामागची एक कहाणी या दोन्ही एकत्र आलेल्या आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी यूट्यूब फूड चॅनलमध्ये। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, वडापाव म्हटला की त्याची सकाळची सुरुवात वडापावनीच होतो आणि संध्याकाळची पार्ट्या असतो मित्रांमधल्या सगळ्या त्या वडापावनीच होतात। वडापाव हा बऱ्याच ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये सगळीकडे फेमस आहे। पण मला तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही असा वडापाव बघितला आहे की त्या वडापावच्या बनवण्यामागे एक प्रेरणादायी कहाणी आहे। तुम्ही असा वडापाव बघितला का की त्याचा थेट संबंध नामवंत विठ्ठल कामत त्यांच्यासोबत येतो? तर मित्रांनो, सांगायचं झाल्यास मी आता नवीन सांगवीमध्ये आहे। नवीन सांगवीमध्ये येण्याचं कारण की एका वडापावच्या स्टॉलने तिथल्या खवय्यांच्या मनाला एकदम भुरळ पाडलेली आहे आणि तो म्हणजे बारामतीचा वडापाव। तर मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया बारामतीचा हा वडापाव इतका का खास आहे आणि इथे जास्त गर्दी का होते। तर चला तर मग निघूया बारामतीच्या वडापावची टेस्ट घ्यायला। आणि हो, सांगायचं राहिल्यास व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण का जबरदस्त एक प्रकारची प्रेरणादायक कहाणी विठ्ठल कामत सर यांचा अनुभव आणि त्यांच्या भेटीचा अनुभव तुम्हाला ऐकायला भेटणार आहे। तर चला तर मग। तर मित्रांनो, मी पोचलो आता बारामतीच्या वडापावला आणि जबरदस्त इथं स्मेल यायला लागला वडापावचा। असंच नाही, वडापाव तर आहेच, पॅटीस आहे आणि आडूवडी आहे। मी वडापाव खायसाठी आलो, पण आता 3 पदार्थाचा टेस्ट करायला भेटणार आहे। तर चला तर आता वडापावची टेस्ट घेऊ आणि काय वडापावची खासियत आहे, काय इथं गर्दी जास्त होते ते बघूया। आणि जबरदस्त मिरची असा तडका लावणं सुरू आहे। तर चला तर मग आता मिरच्यांचा ठसका असा तोंडात जायला लागला माझ्या।
ही आहे अळूची वडी, अशी तळली जाते बिलकुल क्रिस्पी. मित्रांनो, मी वडापाव खायला आलो होतो, पण आत्ता इथे वडापाव तर आहेच आहे, पण त्यासोबत कोथिंबीर वडी आहे, अळूवडी आहे आणि ब्रेड पॅटीस पण आहे. आणि मी असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की इथे कोथिंबीर वडी आणि अळूवडी मिळेल. तर 4 पदार्थ आहे, जबरदस्त. आता माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. तर वडापाव दाखवतो म्हटलं ना, हे बघा वडापाव असला जबरदस्त आहे की पाव आणि त्यामध्ये टाकलेली चटणी याचा कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. चला तर आता आपण याचा आता सगळ्यांचा टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो याची टेस्ट कशी येते. बारामतीचा वडापाव खातो आहे. मला वाटतं हा वडापाव खाताना मुंबईचा वडापाव पण जलीस होईल असं वाटतं मला. तर आता एक याची बाईट घेतो. झणझणीत चटणी आणि त्याचा वडा तर बेस्टच आहे, पण पाव एकदम झकास आहे आणि त्या चटणीने आणखी याच्यामध्ये भर घालते. जबरदस्त आहे. कारण का मेन जे यामधलं बॅटर जे आहे हे जबरदस्त लागते. कारण का तो वडा जो आहे तो बनवण्याचीच एक कला आहे. ते टेक्स्चर, ते बॅटर, ते बनवण्यावर डिपेंड करतं का वडापाव तुमचा कसा बनतो. आणि त्यातमधली झणझणीत अशी चटणी, ब्रेड कॉम्बिनेशन आहे. तुमच्या इथे कुठला वडापाव मिळतो आणि तो मला खाण्यासाठी नक्की रिकमेंड करा, मी नक्की येणार. आणि मित्रांनो, मला वाटते बारामतीचा वडापाव खातो आहे, पण असं वाटतं आहे की क्रिकेटमध्ये 6 मारल्यासारखं होतं. मी कधी 1-2दा खाल्ली असेल अळूवडी, पण ही पहिल्यांदा मी टेस्ट करतो आहे इथे बारामती वडापाव स्टॉलवर. कारण का हे बनवण्याचं प्रक्रिया ना खूपच लेंदी प्रक्रिया आहे, खूप टाईम लागतो आणि या स्त्रिया जास्त एक्सपर्ट असतात याच्यामध्ये बनवायला. तर चला तर आता टेस्ट करतो. जबरदस्त असते. याची प्रक्रिया लेंदी आहे, पण खुद्द काका जे आहेत, ओनर जे आहेत, ते घरी सगळी प्रोसेस करून या अळूवडं बनवतात. आणि त्याची तुम्हाला प्रक्रिया बघायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा, तुम्हाला नक्की त्याची प्रक्रिया दाखवतो, ते प्रोसेस कशी बनवली जाते, अळूवडी कशी बनवली जाते. आता कोथिंबीर वडी ट्राय करूया. हे बघा, कोथिंबीर वडी पहिल्यांदा खातोय, एकदम फर्स्ट टाईम आहे. आणि मी अळूवडी ट्राय केली याच्या आधी. याची टेक्स्चर तर जबरदस्त लागतो. बारामतीचा वडापाव खायला लागतो आणि त्या जागी मला 4 पदार्थ ट्राय करायला भेटले. आता मी ट्राय करतोय. आता यांचा पॅटीस पण बनवतात हे काका, तर पॅटीस ट्राय करूया. मस्तपैकी मिरचा याच्यासोबत. पॅटीस आहे ना, बरेच दिवस म्हणजे ऑफिसला असायचा माझ्या, आणि बरेच खायला भेटलेलं नाही. आणि योगायोग असा आहे, आज पॅटीस खायला भेटून राहिला. सांगायचं झालंच ना, याच्यातलं जे बॅटर आहे ते जबरदस्त, म्हटलं तिखट लागतो, थोडं आंबट पण लागतं आणि जबरदस्त लागतं. पण हो, मला माझं आहे नवीन सांगवीत आले तर बारामतीचा वडापाव खायला नक्की विसरू नका आणि नक्की चुकू नका. आणि हे जर चुकला तर काहीतरी चुकल्यासारखं होईल बरं. तर नक्की या. वडापावच नाही तर
अळूवडी आहे, कोथिंबीर वडी आहे आणि ब्रेड पॅटीस आहे. 4 फूडचं एका जागी कॉम्बिनेशन बघायला मिळणार. आता वडापावच खातो, इथे बरेच कस्टमर आहे आणि प्रत्येक कस्टमर नेहमी येतो. का येतो? का ती टेस्टच जबरदस्त असते, त्यामुळे प्रत्येक कस्टमर हा परत त्या ठिकाणी येतो. तर इथे एक दादा बसलेले, दादांना विचारूया. ते वडापाव खातात, वाईफसोबत आलेले आहे त्यांच्या वडापाव खायला. तर त्यांना विचारूया इथला वडापाव कसा आहे आणि टेस्ट कशी येते आणि त्याचा अनुभव विचारूया. साल आप बोल सकते हो, 2015 से मैं पुणे में हूँ, तो तब से मैं वड़ा पाव खा रहा हूँ. और ये जो बारामती का वड़ा पाव है एकदम टेस्ट गजब है उसका. तो पहले तो सिर्फ वड़ा पाव ही था यहाँ पे, तो अभी उन्होंने बहुत सारा कुछ नया अभी ट्राई किया है, जैसे कि आलू वड़ी है और फिर कोथिंबीर वड़ी है. सो टेस्ट एकदम मस्त है. आप भी आइए, आप भी ट्राई करिए, तो आप एक बार आओगे तो बार बार आओगे. मी ॲक्च्युली रेग्युलर कस्टमर आहे बारामती खमंग वडापाव नवी सांगवीमध्ये जे आहे साई चौकाच्या इथे. मी मागच्या आय गेस 5-6 वर्षापासून इथे येते, रेग्युलर कस्टमर. आणि मी खूप लोकांना रेकमेंड पण करते, ज्याच्यात माझे फ्रेंड्स आहेत जे गंगाधाम वगैरे सगळीकडे राहतात. तिथून पण मी त्यांना बोलवते की इथला वडापाव टेस्ट करायला या, कारण की वडापावची मी खूप मोठी फॅन आहे. म्हणजे आता थोड्या वर्षात मला UK जायचं आहे, पण मी शिकून जाणार आहे काकांकडून कसं रेसिपी वगैरे एकदम प्रॉपर घेऊन जाणार आहे त्यांच्याकडून, कारण की मला खूप जास्त आवडतं इथलं. आणि ते सर्विस पण एकदम फास्ट आहे आणि त्यांना माहिती आहे आता मी रेग्युलर असल्यामुळे की मला गरमच वडापाव लागतं. माझ्या सोबत असा वडापाव विक्रेता आहे की फूड इंडस्ट्रीतले विठ्ठल कामत यांना ते भेटून आले आहे. तर त्यांना विचारूया आपण वडापाव हा कधीपासून सुरू केला आणि बारामतीचा वडापाव ते पण नाव कसं काय त्यांना सुचलं आणि विठ्ठल कामत यांना ते कसे भेटले आणि त्यांच्या भेटीचा अनुभव काय आहे. तर ते काकांना विचारूया. नमस्कार, मी धनंजय गुर्जर. मी 2008 साली हा वडापाव चालू केलेला आहे. बारामतीचा वडापाव म्हणजे ही टेस्ट बारामतीची आहे. आमच्या नातेवाईकांनी ही टेस्ट डेव्हलप केली होती, ती आम्ही पुण्यात आणून त्याच्यावरती आम्ही खूप काम केलं. बटाट्यामधली सगळी माहिती घेतली, खूप ठिकाणचे वडापाव खाल्ले आणि आपल्याला युनिक असं काय देता येईल, वेगळं काय असं देता येईल. वडापाव तर सगळेच करतात, पण आपला काहीतरी वडापाव वेगळा असावा, त्या दृष्टीनं आम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केला खूप. आणि तो वडापाव आम्ही आता गेली 16 वर्ष झाले सातत्यानं करत आहोत. नवीन व्यावसायिकांना मी असं सांगेन की शिकलेल्या मुलांनी, शिकलेल्या लोकांनी ह्या व्यवसायात यायला काय हरकत नाही, पण कुठलाही व्यवसाय सुरू करताना त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि मग त्या व्यवसायात आलं पाहिजे. बरोबर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्यवसाय चालू करणं हे सोपं आहे, पण तो वर्षानुवर्ष सातत्यानं तीच टेस्ट देणं हे एक चॅलेंज आहे. बरोबर. आणि ते आम्ही यशस्वीरित्या सांभाळलेलं आहे. आज आमचे जे कस्टमर ग्राहक आहेत ते ग्राहक सांगतात आम्हाला की तुमचा वडापाव आम्ही गेली 10 वर्षापासून खातो आहे, पण काही टेस्टमध्ये, चवीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. विठ्ठल कामत आहे जे फूड इंडस्ट्रीमध्ये एक नामवंत आहे, त्यांच्या भेटीचा काय अनुभव, म्हणजे त्यांना त्यांची भेट कशी काय झाली हे मी माझं भाग्य समजेन की हॉटेल व्यवसायातले जे आमचे गुरु आहेत सर्वांच्यासाठी आदरणीय आहेत, ज्यांचे अनुभव आणि ज्यांची पुस्तकं वाचूनसुद्धा लोक हॉटेलचा व्यवसाय सुरू करतात. त्यांची भेट ही खूपच माझ्यासाठी वेगळी होती. मी जेव्हा भेटलो तेव्हा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता की एवढ्या मोठ्या व्यक्तीशी आपण त्यांच्या हॉटेलमध्ये, म्हणजे मुंबईला त्यांचं ऑर्किड हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि त्यांनी पूर्ण वडापावच्या व्यवसायाविषयी आणि फ्रँचायझी कशी द्यायची ह्याविषयी संपूर्ण 3 ते 4 तास त्यांचे अनुभव आम्ही ऐकले आणि माझ्यासाठी तो खूपच अविस्मरणीय अनुभव होता. आणि इतका पैसा, इतकी प्रसिद्धी, इतकं यश मिळूनसुद्धा इतके डाऊन टू अर्थ असतील असं सरांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. व्यावसायिक पहिला चहा केलेला असतो तो रस्त्यावर ओतून देतात. आणखीन वडापावमध्ये पहिला वडापाव जो असतो तो भट्टीला ठेवतात, पण तो नंतर आम्हाला फेकून द्यावा लागतो आणि ते आपल्या सुशिक्षित व्यावसायिकाला ते न पटणार आहे. त्यामुळं आम्ही तो पहिला वडापाव प्रत्येक कस्टमरला रोज एक वडापाव आमचा फ्री असतो. कारण का बघा, तुम्ही एज्युकेशनचा किती फायदा होतो. एज्युकेशनमुळे माणूस माइंडसेट असतो माणसाला, काय कळतं
कुठली गोष्ट केली पाहिजे, कुठली गोष्ट केली नाही पाहिजे आणि याच्यातलं सगळ्या गोष्टी करतो. खूप भारी वाटलं मला आणि काकाबद्दल ऐकून ते नॉलेज आणि भरपूर काही गोष्टी मला सांगितल्या त्यांनी आणि ती प्रोसेस कशी करतात खूप काही गोष्टी सांगितल्या. तर मजा आली काका, भारी वाटलं मला. पहिल्यांदा मी कोथिंबीर वडी अशी स्टॉलवर खाल्ली, अडूवडी स्टॉलवर खाल्ली आणि वडापाव तर खूपच भारी आहे. कारण का वडापाव म्हणजे मुंबईच्या वडापावला पण जेलीस करणारा वडापाव आहे. तर क्रिकेटमध्ये 6 मारल्यासारखा होतो. तर खूप मजा आली काका. तर थँक्यू, धन्यवाद. माझी सर्व ग्राहकांना अशी विनंती आहे की जे हा व्हिडिओ बघतील त्यांनी एकदा आमचा वडापाव अवश्य येऊन टेस्ट करावा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करावं. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, बारामती वडापावने माझ्या पोटाचीच नाही तर मनाची पण भूक भागवली. तर चव आणि त्यामागची प्रेरणादायी कहाणी एकत्र आलेले आहे. तुम्ही नवीन सांगवीमध्ये जर आले तर नक्की बारामतीचा वडापाव नक्की टेस्ट करून जा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर चला तर मग चवीच्या या प्रवासासाठी चवीचा खेळ या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि भेटूया नवीन अशा चवीच्या शोधात. तर खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा आणि बारामती वडापावला नवीन सांगवीमध्ये करायला विसरू नका. चला तर बाय बाय.